पुढची बातमी। नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचं निर्धार शिबिर आहे। आज नाशिकमध्ये ठाकरे थोप धडाडणार आहे। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नाशिकमध्ये आज स्वतः उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आणखी काही तपशील याबाबतचे आपण बघूयात। सकाळी 10 वाजता आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन होणार आहे। सकाळी 10:30 वाजता शिवसेनेच्या नेत्यांचं चर्चासत्र आयोजित केलेलं आहे। सकाळी 11 वाजता महाराष्ट्र कुठे चाललाय यावर आदित्य ठाकरे यांचं भाषण असेल। दुपारी 12 वाजता बूथ व्यवस्था मतदार यादीवर विनायक राऊत मार्गदर्शन करतील। दुपारी 2 वाजता संघटनेचा आत्मा आणि पुनर्बांधणीवर अंबादास दानवे मार्गदर्शन करतील आणि दुपारी 2:45 वाजता संजय राऊत मी शिवसेनेतच का अशा बाबतीतलं चर्चासत्र घेतील। संध्याकाळी 5 वाजता संजय राऊत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील आणि 5:30 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं भाषण असेल। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, हा जो निर्धार मेळावा आज ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिकमध्ये होतोय त्या पार्श्वभूमीवर नेमकी काय तयारी सुरू आहे? रिद्धी, खरं तर विधानसभाचा निवडणुका पार पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांचा नाशिक दौरा होतोय आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्धार शिबिर जे एकदिवसीय शिबिर असणार आहे ते आजच्या दिवशी नाशिकच्या मनोहर गार्डन या लॉन्समध्ये पार पडतंय। प्रामुख्याने जर बघितलं तर 2 सत्रांमध्ये हे शिबिर पार पडणार आहे, ज्यामध्ये पहिल्या सत्रांमध्ये आदित्य ठाकरे असतील, विनायक राऊत असतील आणि अंबादास दानवे असतील यांच्याबाबतचं मार्गदर्शन होणार आहे। महत्त्वाची दुसरी बाब म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे, संजय राऊत यांचं भाषण होणार आहे आणि महत्त्वाची आणखी एक बाब म्हणजे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण देखील ऐकवलं जाणार आहे। त्यामुळे शिवसैनिकांच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा क्षण असणार आहे। आणखी दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान संजय राऊत चर्चासत्र देखील घेणार आहे। काही प्रमुख नेते जे आहेत त्यांच्या मुलाखती अगदी 2-2, 5-5 मिनिटाच्या मुलाखती होणार आहे आणि ज्यामध्ये शिवसेनेसोबतच का अशा स्वरूपाचा एक धागा घेऊन या मुलाखती होणार आहे। एकूणच जर बघितलं तर आजच्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेच्या दृष्टीनं नाशिकसह विभागाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं निर्धार शिबिर पार पडतंय। या शिबिराच्या दरम्यान ठाकरे नेमकी काय बोलतात, काय त्यांचं एकूणच मार्गदर्शन कार्यकर्त्यांसाठी असणार आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। रिद्धी जी किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।